विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती. आपण कंपनी कायद्यातील कंपनी सभा म्हणजेच कंपनी मीटिंग या संदर्भातील पाठीमागे 2 व्हिडिओ पाहिलेले होते. त्या 2 व्हिडिओमध्ये एकंदरीत प्रस्तावना, कंपनी सभेची व्याख्या, कंपनी सभेच्या कायदेशीर बाबी या कायदेशीर बाबीमध्ये आपण आत्तापर्यंत सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका, सभेची किमान घनसंख्या आणि सभेचा अध्यक्ष या संदर्भातली संपूर्णतः माहिती अभ्यासलेली होती. कायदेशीर सभेच्या ज्या पुढच्या बाबी आहेत त्या आपण आता या भाग 3 क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपणा सर्वांना माहितीच आहे, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर मित्रहो, कंपनी सभा या भाग 3 मध्ये जो आपण भाग पाहणार आहोत तो म्हणजेच वैध किंवा कायदेशीर सभेच्या आवश्यक बाबी. त्यामध्ये 5 क्रमांकाला आपण प्रस्ताव किंवा मोशन याचा अभ्यास करणार आहोत. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 114 ते 117 मध्ये या प्रस्तावाबाबत आणि ठरावाबाबत म्हणजे मोशन्स अँड रिझोल्युशन याबाबत तरतुदी दिलेल्या आहेत. मगाशी मी सांगितलं होतं की कायदेशीर किंवा वैध सभेच्या आवश्यक बाबी ज्या आहेत त्या 4 बाबी आतापर्यंत पाहिल्यात. सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका, सभेची घनसंख्या आणि सभेचा अध्यक्ष. आता आपण पुढील भाग पाहतोय आणि तो म्हणजेच प्रस्ताव किंवा मोशन. काय आहे प्रस्ताव तो पाहूया. प्रस्ताव म्हणजे मोशन भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 114 ते 117 मध्ये या प्रस्तावाबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे. प्रस्ताव म्हणजे कच्च्या स्वरूपातील ठराव होय. सभेतील हा प्रस्ताव ज्या स्वरूपात मांडलेला असतो त्याच स्वरूपात तो स्वीकारला पाहिजे असे कोणतेही बंधन सभासदांवर नसते. सभेतील सभासद या प्रस्तावात योग्य ते दुरुस्त्या सुचवू शकतात किंवा बदल सुचवू शकतात. हा प्रस्ताव दुरुस्तीसह किंवा बदलासह स्वीकारला जाऊ शकतो. याउलट ठराव हा कंपनीचा म्हणजेच सभेचा निर्णय असतो. ठराव म्हणजे सभेने स्वीकारलेला प्रस्ताव होय. सभेमध्ये प्रस्ताव कशा प्रकारे मांडावा याबाबत कंपनीच्या नियमावलीत पुढील तरतुदी दिलेल्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, सभेच्या सूचनेबरोबर जी सभेची कार्यक्रम पत्रिका सर्व संबंधितांना म्हणजे सभासदांना पाठविली जाते त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये असणारे जे काही विषय आहेत त्या विषयाच्या क्रमानुसार सभेत कामकाज होत असतं. कार्यक्रम पत्रिकेतील जो विषय आहे तो विषय प्रस्तावाच्या रूपाने कोणत्या ना कोणत्या सभासदाने सभेत मांडणे हे गरजेचं असतं आणि त्यालाच आपण प्रस्ताव असं म्हणू शकतो. या प्रस्तावावर सर्व बाजूने सर्व अंगाने चर्चा होऊन मतदान घेऊन तो जर प्रस्ताव मान्य केला तर त्याचं रूपांतर ठरावात झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून प्रस्ताव हा ठरावाचा कच्चा मसुदा आहे असं म्हटलं जातं. कायदेशीर तरतुदी ज्या कंपनी नियमावलीत दिलेल्या आहे प्रस्तावाबाबत त्या पुढील प्रमाणे आहेत. 1. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेत दिलेले जे काही विषय आहेत त्या विषयाशी संबंधित असावा. म्हणजे सभेच्या सूचनेबरोबर जी कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे त्या कार्यक्रम पत्रिकेतील जे विषय आहेत त्या विषयाबाबतच असावा. ते विषय सोडून इतर विषयाबाबत नसावा. 2. प्रस्ताव हा सभेच्या कामकाजाशी सुसंगत असा असावा. 3. प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असला पाहिजे. तोंडी
कोणत्याही स्वरूपात प्रस्ताव मांडता येत नाही. 4. प्रस्ताव हा स्पष्ट शब्दात असावा. 5. प्रस्ताव हा होकारार्थी असावा. कोणत्याही पद्धतीत कोणत्याही परिस्थितीत प्रस्ताव नकारार्थी मांडता येणार नाही. 6. प्रस्ताव हा साध्या व सोप्या भाषेत लिहिलेला असावा, जेणेकरून सभेतील सर्व सदस्यांना नक्की काय प्रस्ताव मांडला जात आहे याची कल्पना यावी. जो प्रस्ताव मांडतो त्याला सूचक असं म्हणतात. आणि म्हणून 7. प्रस्तावावर सूचकाची सही असली पाहिजे. आणि 8. प्रस्तावावर अनुमोदकाची सही असावी लागते. सर्वसाधारणपणे कोणतीही सभा घेतली तर एखादी विषयाची मांडणी ज्यावेळेस एखादी व्यक्ती करते त्याला आपण सूचक म्हणतो. त्वरित दुसरी व्यक्ती त्याला अनुमोदन देतं. हा ओरली भाग जो आहे, इथे मात्र कंपनीच्या सभेमध्ये तो लेखी स्वरूपात असणं गरजेचं आहे. थोडक्यात सभेपुढील प्रस्ताव सूचकाने म्हणजेच ज्याने प्रस्ताव मांडलेला आहे तो योग्य प्रकारे मांडल्यावर व अनुमोदकाने त्याला यथोचित किंवा योग्य अनुमोदन दिल्यावर तो प्रस्ताव हा सभेची मालमत्ता बनतो. सभेचा त्यावर कंट्रोल असतो. सभेचा त्या मालमत्तेवर अधिकार असतो. सर्वसाधारणपणे प्रस्ताव एकदा मांडल्यावर आणि त्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यानंतर असा प्रस्ताव ज्या व्यक्तीने मांडलेला आहे म्हणजेच त्या सूचकाला सभेच्या परवानगीशिवाय मागे घेता येत नाही. प्रस्तावावर सभेत प्रत्येक सभासद हा एकदाच बोलू शकतो. मात्र जो प्रस्ताव मांडतो त्या व्यक्तीला दोनदा बोलण्याची संधी प्राप्त होते. प्रथम प्रस्ताव सादर करताना आणि दुसऱ्यांदा त्या प्रस्तावावरील काही प्रश्न, काही चर्चा जर निर्माण झाले तर त्या प्रश्नांची किंवा चर्चेस उत्तर देताना या प्रस्तावाच्या सूचकाला बोलता येऊ शकतं. असं 2 वेळा हा प्रस्तावाचा सूचक बोलू शकतो. ड. सभा तहकूब करणे बाबतचा प्रस्ताव मांडणे किंवा त्यालाच आपण म्हणतो सभा स्थगित करण्याबाबतचा प्रस्ताव मांडणे. हरकतीचा किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करणे त्यालाच दुसरं नाव आहे लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी. आता हा जो भाग आहे तो आपण चार्टच्या स्वरूपात पुढील पद्धतीने पाहूया. पहा, 2 प्रकारे अडथळे. पहिला अडथळा आहे तो प्रस्तावास दुरुस्ती सुचवण्याचा आणि दुसरा अडथळा आहे तो म्हणजे औपचारिक प्रस्ताव मांडण्याचा. म्हणजे प्रस्तावाच्या सूचकाने अगोदर प्रस्ताव मांडला, त्याच्यावर चर्चा होते आणि ही चर्चा मध्येच थांबवून अडथळा निर्माण करायचा. तो कशा पद्धतीने? अ. पूर्व प्रश्न प्रस्ताव मांडून. ब. चर्चा बंद प्रस्ताव मांडून. क. स्थगन प्रस्ताव मांडून. ड. सभा स्थगित किंवा तहकूब करून. आणि ई. हरकतीचा किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करून किंवा लक्षवेधी सूचना मांडून प्रस्तावाला अडथळे निर्माण करता येऊ शकतात. याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया. प्रस्तावास दुरुस्ती सुचवणे हा पहिला अडथळा त्या प्रस्तावावर मांडला जातो. सभेत मांडले जाणारे प्रस्ताव जसेच्या तसे स्वीकारले पाहिजेतच असे कायदेचं कुठलंही बंधन नसल्यामुळे सभासद अशा प्रस्तावास दुरुस्ती सुचवू शकतात. मात्र ही दुरुस्ती सुचवताना पुढील कायदेशीर नियमांचं या सभासदांना पालन करणे आवश्यक आहे. तर ही दुरुस्ती मांडत असताना पहिला नियम आहे, दुरुस्ती ही लेखी स्वरूपात मांडली पाहिजे. प्रस्ताव लेखी स्वरूपात असतो, दुरुस्ती सुद्धा लेखी स्वरूपातच मांडली गेली पाहिजे. 2. दुरुस्ती मूळ प्रस्तावाच्या विरुद्ध असू नये, त्या प्रस्तावाला पूरक असावी. 3. दुरुस्ती ही नकारार्थी नसावी, म्हणजेच होकारार्थी असावी. 4. दुरुस्तीवर अनुमोदकाची सही असणे आवश्यक आहे. आणि 5. दुरुस्तीमुळे पूर्वी संमत झालेल्या ठरावास कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे 5 या नियमांचं पालन करून
दुरुस्ती तुम्ही सुचवू शकता. प्रस्तावाला दुरुस्ती सुचविल्यानंतर त्या दुरुस्तीचा स्वीकार करून त्यावर चर्चा केली जाते. मात्र त्यासाठी सभेच्या अध्यक्षांची परवानगी घेणे गरजेचे असते. जर सभेच्या अध्यक्षांनी या दुरुस्ती स्वीकारून त्यावर चर्चा करण्यास संमती दिल्यास प्रस्ताव व प्रस्तावावरील दुरुस्ती या दोन्हीवरही एकाच वेळी चर्चा केली जाते. जर प्रस्तावाची दुरुस्ती स्वीकारली गेली तर तिचा समावेश मूळ प्रस्तावात केला जातो व त्या प्रस्तावावर मतदान घेतलं जातं. मात्र जर दुरुस्ती स्वीकारली नाही सभासदांनी तर मूळ प्रस्तावावर मतदान घेतले जातं व त्यानंतर अशा प्रस्तावाचे ठरावात रूपांतर होऊ शकतं. एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहू. जर त्या ठिकाणी सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये लाभांश देणे हा एक विषय आहे. आता या सभेत हा लाभांश 10% द्यायचा हा विषय प्रस्तावाच्या स्वरूपात मांडल्यानंतर 10% द्यावा का 9% द्यावा का 12% द्यावा यावर सांगोपांग विचार किंवा चर्चा होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये 10% हे कार्यक्रम पत्रिकेतील विषय आहे. मात्र त्याला दुरुस्ती सुचवू शकतात. तो दुसरा प्रस्ताव मांडून की 10 ऐवजी 12% लाभांश द्यावा, म्हणजेच मूळ प्रस्ताव हा 10%चा आणि दुरुस्ती केली 12%, म्हणजेच अशा प्रकारे अडथळा आणला जाऊ शकतो. 2. औपचारिक प्रस्ताव मांडणे. सभेमध्ये चालू असलेल्या प्रस्तावावर चर्चा थांबवण्याच्या उद्देशाने औपचारिक प्रस्ताव मांडला जातो. आता का चर्चा थांबवायची सभेची? तर औपचारिक प्रस्तावाचा व सभेत चर्चेला जात असलेल्या प्रस्तावाचा तसा काहीही संबंध नसतो. म्हणून या प्रस्तावाला औपचारिक प्रस्ताव असे म्हणतात. औपचारिक प्रस्ताव मांडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सभेत चर्चेला जात असलेल्या मूळ प्रस्तावावरील निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा हे पहिलं कारण, किंवा लवकरात लवकर घेऊ नये हे दुसरं कारण. का? तर लवकरात लवकर न घेता तो लांबणीवर टाकावा अथवा त्या प्रस्तावावर सभासदांना अधिक चर्चेस किंवा विचारविनिमयास अवधी मिळाला पाहिजे असं जर त्या एखाद्या सभासदाचं मत झालं तर निश्चितपणे ती व्यक्ती औपचारिक प्रस्ताव सभेत मांडू शकते. व्याख्या. सभेत चर्चेला जात असलेल्या मूळ प्रस्तावावरील चर्चा थांबवण्यासाठी, सभा तहकूब करण्यासाठी, कार्यक्रम पत्रिकेतील एखादा विषय वगळण्यासाठी, प्रस्ताव मतदानास टाकण्यासाठी ही झाली कारणं. इत्यादी कारणासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्यास औपचारिक प्रस्ताव असे म्हटले जाते. औपचारिक प्रस्ताव पुढील मार्गांनी मांडला जातो. पूर्वप्रश्न प्रस्ताव मांडणे, चर्चाबंद प्रस्ताव मांडणे, स्थगित प्रस्ताव मांडणे, सभा तहकूब करणे, त्याविषयी प्रस्ताव मांडणे, हरकतीचा किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करणे. औपचारिक प्रस्ताव पुढील मार्गांनी मांडला जातो. पूर्वप्रश्न प्रस्ताव मांडणे, चर्चाबंद प्रस्ताव मांडणे, स्थगित प्रस्ताव मांडणे, सभा तहकूब करण्याबाबतचा प्रस्ताव मांडणे, हरकतीचा किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी. या सर्वांची माहिती आपणास पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल. पूर्वप्रश्न प्रस्ताव मांडणे. जेव्हा सभेत मांडलेल्या मूळ प्रस्तावावर खूप चर्चा झालेली आहे आणि त्यावर आता चर्चा करणे बंद करावे व त्यावर कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असे जेव्हा एखाद्या सभासदास वाटते तेव्हा तो सभासद त्याबाबत पूर्व प्रश्न प्रस्ताव मांडून त्याद्वारे त्यावरील चर्चा थांबवू शकतो. म्हणजेच जेव्हा एखाद्या सभासदाला असे वाटते की सभेने विशिष्ट प्रस्तावावर आता अधिक चर्चा करू नये व त्यावर निर्णय इतक्या घाईने घेऊ नये तेव्हा तो सभासद त्या प्रस्तावावरील चर्चा पूर्व प्रश्न प्रस्तावाद्वारे थांबवू शकतो. म्हणजेच तो सभासद सभेपुढे पुढील प्रकारचा प्रस्ताव मांडतो. काय?
हा प्रश्न सध्या उपस्थित केला जाऊ नये अशा अर्थाचे प्रस्ताव याला आपण पूर्व प्रश्न प्रस्ताव म्हणू शकतो. अर्थात अशा प्रस्तावास इतर प्रस्तावाप्रमाणेच अनुमोदनाची आवश्यकता असते. अशा प्रकारे पूर्व प्रश्न प्रस्ताव सभेपुढे आल्यावर त्यावर चर्चा करून तो मतदानासाठी टाकला जातो आणि सभेने असा पूर्व प्रश्न प्रस्ताव संमत केल्यास मूळ प्रस्तावावरील चर्चा थांबविली जाते आणि कार्यक्रम पत्रिकेवरील दुसऱ्या मुद्द्यावर चर्चेस प्रारंभ केला जातो. मात्र जर सभेने पूर्व प्रश्न प्रस्ताव नामंजूर केला तर अध्यक्षाला मूळ प्रस्ताव त्वरित मतदानासाठी टाकावा लागतो. ब. चर्चाबंद प्रस्ताव मांडणे. एखाद्या प्रस्तावावर भरपूर चर्चा झाली आहे आणि आता त्यावर सभेने निर्णय घ्यावा असे जेव्हा एखाद्या सभासदाला वाटते तेव्हा सभासद त्या प्रस्तावावर चर्चा बंद करून निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडू शकतो. म्हणजेच मूळ प्रस्तावावर चर्चा चालू असतानाच एखादा सभासद असा चर्चा बंद प्रस्ताव मांडू शकतो. प्रस्तावावरील चर्चा थांबवून त्यावर त्वरित निर्णय घ्यावा असा औपचारिक प्रस्ताव एखाद्या सभासदाने मांडल्यावर त्यास यथोचित अनुमोदन मिळणे आवश्यक असते. जेव्हा वरील प्रकारे चर्चा बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सभेपुढे येतो तेव्हा त्यावर चर्चा केली जाऊन त्यावर त्वरित मतदान घेतले जाते. सभेने चर्चा बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास मूळ प्रस्तावावरील चर्चा थांबवली जाते. परंतु जर सभेने चर्चाबंद प्रस्ताव नामंजूर केला तर मात्र मूळ प्रस्तावावरील चर्चा पुन्हा सुरू केली जाते. तिसरा अडथळा स्थगन प्रस्ताव मांडणे. चर्चा स्थगित करणे किंवा स्थगन प्रस्ताव मांडणे म्हणजे एखाद्या अतिशय महत्त्वाच्या विषयावरील प्रस्ताव सभेसमोर मांडलेला असतो व अशा प्रस्तावावर त्वरित निर्णय घेणे हे अनिष्ट असते. तसेच अशा प्रस्तावावर जादा वेळ चर्चा करण्याची गरज आहे किंवा आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी सभेला जादा वेळेची आवश्यकता आहे असे एखाद्या सभासदास वाटत असेल तर तो सभासद प्रस्तावावरील चर्चा स्थगित करावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो. अशा प्रस्तावास अनुमोदकाची आवश्यकता असते. अशा चर्चा स्थगित करण्याच्या मांडलेल्या प्रस्तावाला इतर सभासदांना दुरुस्ती सुचविण्याचा अधिकार असतो. सभेने चर्चा स्थगित करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास कार्यक्रम पत्रिकेतील पुढील विषयावर चर्चा सुरू केली जाते. परंतु जर सभेने चर्चा स्थगित करण्याबाबतचा प्रस्ताव नामंजूर केला तर मात्र मूळ प्रस्तावावर पुन्हा चर्चा सुरू केली जाते. ड. सभा स्थगित करणे किंवा तहकूब करणे या विषयाबाबतचा प्रस्ताव मांडणे. सर्वसाधारणपणे बोलवलेली सभा रद्द करता येत नाही किंवा स्थगितही करता येत नाही. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत किंवा प्रसंगी सभा तहकूब किंवा रद्द करून ती परत बोलवण्याचा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार सभासदांना असतो. असा अधिकार कंपनीच्या नियमावलीने सभासदांना दिलेला असला पाहिजे. सभा स्थगित किंवा तहकूब करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेतला जातो. असा निर्णय मंजूर झाल्यास कार्यक्रम पत्रिकेतील पुढील विषयावर चर्चा केली जाते. परंतु जर असा निर्णय नामंजूर झाल्यास मूळ प्रस्तावावर चर्चा पुन्हा सुरू केली जाते. सर्वसाधारणपणे सभा अनेक कारणासाठी स्थगित किंवा तहकूब केली जाते. उदाहरणार्थ सभेला पूर्ण घनसंख्या नसेल, सभेत गोंधळ निर्माण होत असेल तर अशा कारणासाठी सभा स्थगित किंवा तहकूब करण्याचा प्रस्ताव सभासद मांडू शकतो. ई. हरकतीचा किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करणे म्हणजेच लक्षवेधी सूचना मांडणे. लक्षवेधी सूचना मांडणे किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करणे म्हणजे सभेसंबंधी नियमांचा किंवा सभा चालू असताना सभेतील शिष्टाचाराचा भंग केल्याबद्दल सभेच्या कामकाजास हरकत घेणे व सभेचे कामकाज थांबविणे होय. नियमभंगाचा मुद्दा किंवा हरकतीचा मुद्दा किंवा लक्षवेधी सूचना म्हणजे सभेच्या सुरुवातीला किंवा एखाद्या प्रस्तावावरील चर्चेच्या सुरुवातीला एखाद्या सभासदाने सभेसंबंधी नियमांचा व सभेतील शिष्टाचाराचा भंग केल्याबद्दल सभेच्या चालू कामकाजास घेतलेली हरकत किंवा आक्षेप होय.
एखाद्या वेळी सभेतील कामकाज नियमांना सोडून होत असेल तर अशा वेळी सभासद हरकतीचा किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करतात. त्यामुळे साहजिकच मूळ प्रस्तावावरील चर्चा थांबवली जाते. एखाद्या सभासदाने नियमभंगाचा किंवा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला असेल तर चालू असणारी चर्चा ही थांबवली जाते आणि हरकतीच्या मुद्द्यावर चर्चा करून त्वरित निर्णय घेतला जातो. वरील प्रकारे विविध मार्गांनी सभेपुढे मांडले गेलेल्या प्रस्तावावरील चर्चेत अडथळे निर्माण होऊ शकतात. तर मित्र हो, या ठिकाणी आपण प्रस्ताव आणि प्रस्तावाला जे अडथळे निर्माण होतात त्याची पूर्णतः माहिती अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजेच ठराव. ठरावासंबंधीची सविस्तर माहिती म्हणजेच व्याख्या, ठरावाचे प्रकार, त्याची उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे